नमस्कार, नम्रताज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती उपवासासाठी बनवणार आहोत. श्रावण महिना आहे. या महिन्यात खूप लोकांचे उपवास असतात. तर ही रेसिपी तुम्ही अवश्य बनवा. सोपी आहे आणि 2-3 दिवस आरामात टिकणारी आहे. तर त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे 1 कप पाणी आणि त्याच्यात घालत आहे मी अर्धा कप साखर. आता आपल्याला ह्याचं एक पाक तयार करायचा आहे, पण एकतरी पाक नाही करायचं आहे. हातात थोडंसं चिकट लागेल तर आपण गॅस बंद करायचा आहे. ह्याच्यात 2-3 थेंब आपण लिंबाचा रस घालूया. तुम्ही जर उपवासात लिंबू वापरत असाल तर रस घाला. मी यासाठी घालते की त्याच्याने साखर परत आपली क्रिस्टल फॉर्ममध्ये नाही येणार आहे आणि आपले लाडू सॉफ्टही राहणार आहेत. आपल्याला जसा हवा आहे तसा पाक तयार झालेला आहे. आता ह्याच्यात मी घालत आहे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट. तुम्ही ताजा ओला नारळही खिसूनही घेऊ शकता, पण ते मग जास्त दिवस टिकू नाही शकणार आहे. आणि स्लो गॅसवर आपल्याला आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे नारळ. 2 मिनटं मी चांगलं हे शिजवून घेतलं आहे. आता आपण ही कढई बाजूला ठेवूया आणि दुसरी कढईमध्ये मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे. ह्याच्यात आपल्याला ड्रायफ्रूट चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत. मी काजू, बदाम, मनुके आणि पिस्ता घेतलेला आहे. तुम्ही तुमच्याप्रमाणे तुम्हाला जे हवे असेल ते तुम्ही ड्रायफ्रूट घालू शकता. हे चांगलं आपल्याला थोडंसं असं क्रिस्पी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी 1 टेबलस्पून घातलेलं आहे मगज. हे चांगले क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण जे मिश्रण बाजूला ठेवलेलं त्याच्यात हे सर्व मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे चांगलं मिक्स करून थंड करून घ्यायचं आहे. बघा, छान असं एकदम एकजीव करून घ्यायचं आहे. ह्याच्यात मी अर्धा टेबलस्पून घालत आहे खसखस. थोडीशी मी भाजून घेतलेली आहे खसखस. आता हे सर्व आपण चांगले मिक्स करून घेऊया आणि थंड करून घेऊया. एका प्लेटमध्ये काढूया. एक 5 ते 10 मिनटं असंच ठेवूया. ते चांगलं थंड झाल्यावर आपण याचे लाडू करून घेऊया. व सर्व थंड झालेलं आहे. आता तुम्हाला लाडू किती छोटा मोठा हवा असेल त्या हिशोबाने तुम्ही थोडं थोडं घेऊन लाडू वळून घ्या. बघा, छान एकदम मस्त आपले लाडू वळत आहेत. साखरेचा जरा पण असं गठ्ठा झालेला नाही आहे. लाडू एकदम सॉफ्ट होणार आपले. व असेच मी बाकीचेही सर्व लाडू करून घेते. तुम्ही हे लाडू कुठलाही उपवास असेल, नवरात्री वगैरे त्याच्यातही करू शकता. हे 4 ते 5 दिवस आरामात टिकतात लाडू. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. व आपला चॅनल नम्रताज किचन ह्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्हाला एक लाडू मी असं तोडून दाखवते. व किती छान मस्त पांढरे शुभ्र आपले लाडू दिसत आहेत. आता हे बघा किती आतमधून सॉफ्ट झालेलं आहे. तुम्ही हे लाडू कुठल्याही सणासुदीलाही बनवू शकता. उपवासातच बनवायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही बनवा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला हे लाडू कसे वाटले ते.